भाजपा विधायक प्रवीण पोटे पाटिल ने अमरावती शहर में सभी गैर कानूनी धंधे बंद करने की घोषणा करते हुए कहा कि अब इस विषय पर वे पीछे नहीं हटेंगे। प्रवीण पोटे कोई विषय हाथ में लेता है तो उसका पीछा नहीं छोड़ता, उसे हल करने तक अंत तक उठाते रहता है। इन शब्दों में प्रवीण पोटे ने बहुत स्पष्ट घोषणा आज दोपहर पत्रकार परिषद में की। ये पत्रकार परिषद बीजेपी के जन सेवा पखवाड़ा अंतर्गत आयोजित 25 दिव्यांगों को स्कूटर और 4 ग्राम पंचायतों को कचरा उठाने के लिए वाहन दिए जाने की कार्यक्रम हेतु रखी गई थी। उसमें प्रवीण पोटे ने अमरावती शहर की यातायात सुधारने के लिए भी जरूरत पड़ी तो बीजेपी कार्यकर्ताओं को सड़कों पर तैनात करने की तैयारी दर्शाई। पत्रकार परिषद में महापौर श्रीचंद तेजवानी, शिवराय कुलकर्णी, किरण पातुरकर, शहर अध्यक्ष नितिन ढांडे, नेता सदन चेतन गावंडे, तुषार भारतीय भी मौजूद थे। प्रवीण पोटे ने मंगलवार शाम राजापीठ की फ्लाईओवर पर हुई भयंकर दुर्घटना के संदर्भ में शहर की चरमराती यातायात प्रबंधों को आड़े हाथे लेते हुए शीघ्र महापालिका, पुलिस आयुक्त और लोनीवी की बैठक आहूत करने की बात कही। हॉकर्स को उनकी जोन में ही रहने की ताकीद भी इस समय प्रवीण पोटे ने की। गृह मंत्री से हो गई है बात। प्रवीण पोटे ने शहर के अवैध धंधों के विषय में सवाल पूछते ही दृढ़ता से कहा कि अमरावती में किसी प्रकार का गैरकानूनी धंधा अब नहीं चलेगा, वे खुद उसे बंद करवाएंगे। इस बारे में प्रदेश के गृह मंत्री और जिले के पालक मंत्री से पहले ही बात और चर्चा हो जाने का दावा भी पूर्व पालक मंत्री प्रवीण पोटे ने किया। पोटे ने ये भी कहा कि अवैध धंधा इसका हो या उसका नहीं चलेगा, यानी नहीं चलेगा। उन्होंने पत्रकारों के प्रश्नों को अधबीच में काटते हुए तपाक से कहा कि प्रवीण पोटे एक बार विषय उठाता है तो उसे पूर्ण रूप से हल किए बगैर, पूरा किए बगैर नहीं छोड़ते। दिव्यांगों को वाहनों का वितरण। बीजेपी के सेवा दशक समर्पण अंतर्गत आगामी रविवार 2 अगस्त को मनोर मांगल्य सभागार में आयोजित स्वच्छता कार्यक्रम अंतर्गत कचरा गाड़ी वितरण किया जाएगा। रविवार को सुबह 10:30 बजे ये कार्यक्रम होने जा रहा है, जिसमें दिव्यांग बांधवों को 25 ई-बाइक और 4 ग्राम पंचायतों को घंटा गाड़ी दी जाएगी। आणि जर असं झालं नाही, ट्रॅफिक जर कंट्रोलिंग झालं नाही, तर भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रत्येक कार्यकर्ता आम्ही त्या चौकात उभे राहू शिट्ट्या घेऊन आणि पोलिसांना भाग पाडू की चौकात पोलीस उभा राहायलाच पाहिजे, हे सुद्धा भाग पाडू। काय सांगतो, मला माहिती आहे माझा स्वभाव की जेव्हा मी मंत्री असताना जेव्हा अवैध धंदे चालू होते तर मी स्वतः रेट टाकले। त्यामुळे हे तर त्यांना माहितीच आहे की एकदा आपण शस्त्र हाती उचललं की ते काही ठेवायसाठी घेत नाही। लक्षात आलं का तुमच्या? शस्त्र एकदा उचललं तर काही हाती म्हणजे घरी ठेवायसाठी नाही घेत। आपण प्रवीण पोटेने शस्त्र उचललं आहे अमरावतीमध्ये अवैध धंदे, अवैध अमरावतीमध्ये ट्रॅफिक नियंत्रण, अमरावतीमध्ये रस्त्यावरती येणारी ट्रॅफिक किंवा गाड्यांची पार्किंग किंवा तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती जे आपले वॉकर्स आहेत, ज्या एरियातला वॉकर्स त्याच एरियात राहायला पाहिजे, त्यांनी तिथेच काम केलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी आपण करतोय। आता त्याची सुरुवात झालेली आहे। आता माझं इलेक्शन 22 तारखेला झालं, 1 महिना जवळपास झालेला आहे। आता या अनुषंगाने आपण सगळ्या गोष्टी करू। भारतीय जनता पार्टीचा आमचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार असो सगळे सक्षम आहे। तुम्हाला रिझल्ट 100% दिसेल, हे तुम्हाला मी खात्री देतो। सध्याची परिस्थितीमध्ये असं होतं की अमरावतीचा स्थानिक आमदार सगळे अवैध धंदेचे आहे ते बंद होईल अशी अपेक्षा आम्ही करा। 100% तुम्हाला एक सांगतो की मी स्वतः ज्या ठिकाणी अवैध धंदे चालू आहे त्या ठिकाणी मी स्वतः जाईल आणि स्वतः बंद पाडणार। मी महाराष्ट्र शासनाचे आमचे जे साहेब आहेत, गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यांच्याकडे मी परवानगी घेतलेली आहे। त्यांनी सांगितलं की आपण अवैध धंद्याला कुठेही खतपाणी घालता कामा नये, आपण अवैध धंदे बंद झालेच पाहिजे। ज्या गोष्टी त्या पद्धतीने सगळ्यांची चर्चा झाली, आमच्या महाराष्ट्राच्या नेत्यांसोबत चर्चा झाली। त्यामुळे मला सांगताना आनंदच आहे की अमरावतीमध्ये कुठल्याही प्रकारचे मी अवैध धंदे चालू देणार नाही, तो याचा असो व त्याचा असो, आणि कोणताही आमदार आमचा खतपाणी कोणाला घालत नाही, अवैध धंद्याला खतपाणी घालत नाही। आणि भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही आमच्या कार्यकर्त्याचा, पदाधिकाऱ्याचा कुठलाही अवैध धंद्याशी संबंध सुद्धा नाही आणि अवैध धंदा करायसाठी आमचा कार्यकर्ता समोर येत नाही। कारण आमची संस्कृतीच वेगळी, ज्यांची संस्कृती खराब आहे ती लोक हे धंदे करतात, स्पष्ट सांगतो मला। पण आम्ही त्याला सोडणार नाही, थांबवल्याशिवाय राहणार नाही, हे समोर